सर्वांना शालोम, देवाच्या प्रीतीमध्ये सलाम. आजच्या मननासाठी जो शास्त्र भाग मी निवडलेला आहे तो आहे मार्ककृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 46 ते 52 वचन आपण ऐकूयात. आंधळ्या बार्तिमयाला दृष्टीदान. नंतर ते यरीहोस आले. मग तो त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय यरीहो सोडून जात असता तिमयाचा मुलगा बार्तिमय हा आंधळा भिकारी वाटेवर बसला होता. तेव्हा हा नासरेतकर येशू आहे हे ऐकून तो मोठमोठ्याने म्हणू लागला, अहो दावीद पुत्र येशू, माझ्यावर दया करा. तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकावले, पण तो अधिकच ओरडू लागला, अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. तेव्हा येशू थांबून म्हणाला, त्याला बोलवा. मग ते त्या आंधळ्याला बोलावून म्हणाले, धीर धर, उठ, तो तुला बोलावत आहे. तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला व येशूकडे आला. येशू त्याला म्हणाला, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे? आंधळा त्याला म्हणाला, गुरुजी, मला दृष्टी प्राप्त व्हावी. येशू त्याला म्हणाला, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. तेव्हा लगेचच त्याला दृष्टी आली आणि तो वाटेने येशूच्या मागे चालू लागला. वाचलेली सर्व वचनं परमेश्वर आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, सन्मान आणि गौरव युगानयुग असो. आमीन. प्रियांनो, आपण 2025 या सालामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि मागील पूर्ण वर्षभर परमेश्वराने आम्हाला सांभाळलं आणि हे नवीन वर्ष आमच्या आयुष्याला जोडलेलं आहे. आणि या नवीन वर्षामध्ये आम्ही वेगवेगळे संकल्प करतो. आम्ही ठरवतो की ह्या वर्षामध्ये मी हे करणार, मी दररोज प्रार्थना करणार, मी उपवास करणार, मी दररोज नियमितपणे बायबल वाचणार आणि असे वेगवेगळे संकल्प आपण करत असतो. परंतु आम्ही आमच्या जीवनामध्ये काय बदल केले पाहिजेत? ह्या नवीन वर्षामध्ये आम्ही आमच्या जीवनामध्ये जसं प्रभूला आवडेल तसं वागलं पाहिजे आणि त्यासाठी आज या आंधळ्या बार्तिमयाकडून आपण काही गोष्टी शिकणार आहोत. आणि खरोखर या नवीन वर्षामध्ये आम्ही काय केलं पाहिजे हे या आंधळ्या बार्तिमयाकडे पाहून आपण करणार आहोत प्रियांनो. आणि म्हणून हा आजचा अध्याय मी संदेशासाठी निवडलेला आहे. पहिल्याच वचनामध्ये लिहिलेलं आहे की ते यरीहोस आले. यरीहो हे जे शहर आहे, हे शहर यरुशलेमेच्या उत्तर पूर्वेस 30 मैल आणि मृत समुद्रापासून 6 मैल अंतरावर होते. आणि यरुशलेमेत असताना येशूने आपल्या मृत्यूबद्दल तिसऱ्यांदा भविष्य केलं होतं. आणि हे जे भविष्यवाणी केली होती ती येशू ख्रिस्ताने त्याच्या 12 शिष्यांच्या समवेत केलेली होती. आणि या भविष्यवाणी केल्यानंतर येशू आणि त्याचे शिष्य हे यरीहोस आलेले आहेत. आपण पुढे पाहतो की प्रभू येशू स्वतः आणि त्याचे शिष्य मोठा लोकसमुदाय यरीहो सोडून जात असताना हा एक चमत्कार प्रभूने केलेला आहे. तिमयाचा मुलगा बार्तिमय हा आंधळा होता आणि हा भिकारी होता आणि तो त्या ठिकाणी वाटेवर बसलेला होता. आता भिकाऱ्याचे काम काय? तर भिकाऱ्याचं काम म्हणजे भीक मागणे. आणि हा बार्तिमय त्याच्या आयुष्याला कंटाळलेला होता. त्याला काही दिसत नव्हतं आणि दररोज त्याला त्या ठिकाणी तो बसत असेल, तो भीक मागत असेल आणि त्याचं आयुष्य त्याचं क्रमण करत असेल. आणि म्हणून त्याला कदाचित त्याचं जीवन निरर्थक वाटत असेल, त्याला आपलं जीवन नकोसं झालेलं असेल आणि अशा परिस्थितीमध्ये तो त्या रस्त्यावर बसलेला आहे. आणि तिथून प्रभू येशू ख्रिस्त मोठ्या लोकांच्या समवेत, खूप मोठा लोकसमुदाय होता तो, आणि तिथून तो जात होता. आता या आंधळ्या बार्तिमयाला तर दिसत नाहीये,
परंतु प्रभू येशू जात आहे हे त्याने कसं ओळखलं असेल? तर त्या गर्दीमध्ये, त्या गोंगाटामध्ये आवाज येत असेल की प्रभू येशूच्या नावाने लोक बोलत असतील, त्याचा जय जयकार कदाचित करत असतील, आणि म्हणून पुढे त्याने सांगितलेलं आहे की 47व्या वचनामध्ये, तेव्हा हा नासरेतकर येशू आहे हे ऐकून तो मोठमोठ्याने म्हणू लागला, अहो दावीद पुत्र येशू, माझ्यावर दया करा. आणि त्याने तो गोंगाट ऐकून तो जोरजोरात ओरडायला लागला, बार्तिमय, की अहो दावीद पुत्र येशू, माझ्यावर दया करा. आता तो त्या ठिकाणी दावीद पुत्र म्हणालेला आहे. दावीद पुत्र म्हणजे जो मसीहा, यशया संदेष्टाने, मलाखीने जे प्रभू येशूच्या बद्दल जी भविष्यवाणी केली होती की जो शांतीचा राजा येणार आहे, जो अधिपती आहे, जो अद्भुत आहे, असा जो प्रभू येशू ख्रिस्त हा मसीहा येणार आहे, त्याला त्याने दावीद पुत्र संबोधलेला आहे. म्हणजेच येशू ख्रिस्ताला त्याने खरोखर ओळखलेला आहे. आज प्रियांनो, आम्ही प्रभू येशूला खरोखर ओळखलंय का? आत्ताच आम्ही 25 तारखेला ख्रिसमस किंवा ख्रिस्त जन्मोत्सवाचा सण आम्ही साजरा केलेला आहे. पण आम्ही त्या प्रभू येशूला खरोखर ओळखलं आहे काय? हा मोठा प्रश्न आमच्या समोर आहे प्रियांनो. या आंधळ्या बार्तिमयाने या प्रभू येशूला ओळखलेला आहे. हा प्रभू येशू दया करणारा आहे आणि म्हणून तो त्याला आवाज देत आहे, अहो दावीद पुत्र, माझ्यावर दया करा. आणि मग त्या ठिकाणी जे लोक होते त्यांनी त्याला गप्प केलेलं आहे. त्यांनी गप्प केलं, त्याला धमकावलं आणि त्याला ओरडायला लागले की तू शांत बस, तू ओरडू नकोस. परंतु जी हाक त्याने मारलेली होती बार्तिमयाने, ती हाक प्रभू येशूने ऐकली आणि तो त्या ठिकाणी तसाच थांबलेला आहे. प्रियांनो, एवढ्या गोंधळात इतका गोंगाट, एवढा आवाज, आणि त्या आवाजामध्ये बार्तिमयाने जी हाक मारलेली आहे ती हाक प्रभू येशूने ऐकलेली आहे. कारण ती जी हाक होती ती हाक अंतःकरणापासून मारलेली होती आणि इतक्या कळवळ्याने ती येशूला हाक मारलेली होती आणि म्हणून ती प्रभू येशूने ती हाक ऐकलेली आहे. आणि तो तसाच थांबला आणि म्हटला की त्याला बोलवा. जर आपण इर्मया याचं 33वा अध्याय आणि 3रं वचन जर आपण ऐकलं तर त्यामध्ये लिहिलेलं आहे, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेन. आज बार्तिमयाची हाक ऐकून प्रभू त्याच ठिकाणी थांबला. प्रियांनो, तो विलंब करत नाही, तो उशीर करत नाही. आज आम्हाला सुद्धा या नवीन वर्षामध्ये प्रभूला हाक मारायची आहे प्रियांनो. आणि ती हाक मारायची आहे बार्तिमयासारखी, की ती हाक प्रभूच्या कानी गेलीच पाहिजे. इतक्या अंतःकरणापासून आणि मनातल्या कळवळ्याने ती हाक आम्ही प्रभूला मारली पाहिजे. आज कित्येक वेळा आम्ही रस्त्याने चाललेलो असतो प्रियांनो, आणि ज्यावेळेस कोणीतरी आम्हाला हाक मारतं, आमच्या ओळखीचाच व्यक्ती असतो तो, परंतु त्या व्यक्तीला आम्ही टाळतो आणि मग ऐकून न ऐकल्यासारखं करून आम्ही पुढे निघून जातो. परंतु प्रियांनो, आमचा प्रभू येशू टाळणारा नाही. तो आम्हाला कधीच टाळत नाही. तर तो ज्या ठिकाणी आमची हाक ऐकतो त्या ठिकाणी तो लगेचच थांबतो प्रियांनो. आणि म्हणून आज प्रभू येशू आमच्या हाकेने थांबणारा तो देव आहे. तो आमची गाऱ्हाणे ऐकणारा देव आहे. आम्हाला काय पाहिजे, आमची मनस्थिती काय आहे, आम्ही कोणत्या आजारामध्ये आहोत, आम्ही कोणत्या त्रासामध्ये आहोत, ते तो ऐकतो. तो थांबतो तिथे आणि तो तुमचं आणि माझं सर्व काही ऐकून घेतो. प्रगटीकरण 3 आणि 20व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, पहा मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आत जाईल व त्याच्याबरोबर जेवील आणि तो माझ्याबरोबर जेवील. प्रियांनो,
आज प्रभू येशू तुमच्या आणि माझ्या हृदयाच्या दाराशी उभा आहे. तो दार ठोकत आहे आणि त्याची वाणी जर ऐकली तर तो आमच्यासाठी दार उघडून तो आमच्या सोबत आमच्या हृदयामध्ये येणार आहे. आमच्या सोबत तो जेवणारा देव आहे. प्रियांनो, आज आम्हाला त्याला हृदयात घेणं गरजेचं आहे. या नवीन वर्षी तो तुमच्या आणि माझ्या हृदयाच्या दाराशी उभा आहे. तो दार ठोकावत आहे. आम्हाला आमच्या हृदयाचं दार उघडायचं आहे. आमचं हृदय आम्हाला स्वच्छ करायचं आहे. आमच्या हृदयातली मलिनता, आमच्या हृदयातलं सर्व वाईटपण आम्हाला काढून टाकायचं आहे आणि प्रभूला आत घ्यायचं आहे. पुढे आपण पाहूयात 48व्या वचनामध्ये, तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकावले, पण तो शांत बसला नाही. पुढे लिहिलेलं आहे, पण तो अधिकच ओरडू लागला, अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. ज्या वेळेस बार्तिमयाने पूर्ण मनाने त्याच्या अंतःकरणाच्या खोल गाभाऱ्यातून अगदी बेंबीच्या देठापासून तो प्रभूला हाक मारत होता, तेव्हा तेथील लोकांनी त्याला गप्प करण्याचा प्रयत्न केला. अरे शांत बस, कशाला ओरडतोस, असं म्हणून त्याला ते धमकावत होते. कारण तो भिकारी होता, तो सर्वसामान्य माणूस होता आणि म्हणून त्याला बाकीचे जे लोक होते त्याला ते शांत करत होते. परंतु तो शांत बसला नाही. प्रियांनो, तो अधिक मोठ्याने ओरडू लागला आणि अधिक मोठ्याने ओरडून तो प्रभूला हाक मारत होता, कारण त्याचा पूर्ण भरवसा परमेश्वरावर होता. प्रियांनो, आज आम्ही सुद्धा ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करायला सुरुवात करतो, आम्ही आमचं जुनेपण आहे आमच्या जीवनातलं ते आम्ही टाकून देतो आणि आम्हाला ख्रिस्त कळाल्यानंतर आम्ही प्रार्थना करतो, आम्ही उपवास करतो, आम्ही प्रभूची गीतं गातो, तेव्हा लोक आम्हाला गप्प करतात आणि मग आम्हाला म्हणतात की काय, आम्हाला माहित आहे ना हा कसा होता, ही कशी आहे, आम्हाला माहित आहे ना. आणि आता काय, आता ती प्रार्थना करते, देवदेव करते आणि मग ते आम्हाला गप्प करण्याचा प्रयत्न करतात. प्रियांनो, परंतु आम्हाला गप्प राहायचं नाही. जो ख्रिस्त आम्हाला कळालाय तो आम्हाला इतरांना सांगायचा आहे, आम्हाला त्याची सुवार्ता सांगायची आहे. आज अनेक जण आम्हाला गप्प करण्याचा प्रयत्न करतील, परंतु आम्हाला अधिक मोठ्याने ओरडायचं आहे. कारण प्रभूचं वचन सांगतं, जर तुम्ही गप्प राहिलात तर धोंडे ओरडतील. म्हणून आम्हाला गप्प राहायचं नाही. प्रियांनो, बार्तिमयाने अधिक जोराने तो ओरडू लागला, अधिक मोठ्याने तो ओरडू लागला. आज आम्हाला सुद्धा देवाची सुवार्ता मोठ्याने सांगणं अतिशय गरजेचं आहे. 49वं वचन, तेव्हा येशू थांबून म्हणाला, त्याला बोलवा. मग ते त्या आंधळ्याला बोलावून म्हणाले, धीर धर, उठ, तो तुला बोलावत आहे. आणि मग प्रभू येशूने जेव्हा स्वतः त्या आंधळ्याला बोलावलं, तेव्हा मात्र हे जे लोक त्याला गप्प करत होते, त्याला दटावत होते, तेच म्हणायला लागले की अरे बाबा धीर धर, सावकाश उठ. त्याचा हात पकडून त्याला प्रभूकडे आणला असेल, त्याला म्हणत असतील की तुला प्रभू येशू बोलावत आहे, चल. प्रियांनो, ज्या वेळेस प्रभू स्वतः त्याच्या जीवनामध्ये कार्य करायला निघाला, तेव्हा ह्याच लोकांनी त्याला धीर दिलेला आहे. अगोदर तेच लोक त्याला गप्प करत होते. असे दुटप्पी वागणारे लोक अनेक आपल्याला पाहायला मिळतात, आपल्या अवतीभोवतीच पाहायला मिळतात. म्हणून योहान कृत वर्तमान याचा 6वा अध्याय आणि 37वं वचन आहे, पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईन आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही. जो प्रभू येशूकडे येतो त्याला प्रभू कधीच घालून देणार नाही. आज या नवीन वर्षामध्ये आम्हाला कुणाकडे, कोणत्या मनुष्याकडे जायची गरज नाहीये. प्रियांनो, आम्ही प्रभूच्या चरणाजवळ बसलं पाहिजे, आम्ही प्रभूकडे गेलो पाहिजे. जो प्रभू येशूकडे येतो त्याला प्रभू कधीच घालवून देत नाही. वचन आम्हाला सांगत आहे. योहान कृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय
आणि 37व्या वचनामध्ये. पुढे आपण पाहतो की 50व्या वचनामध्ये, तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला आणि येशूकडे आला. ज्यावेळेस प्रभू येशूने त्याला बोलावलं तेव्हा त्याने खूप महत्वाची कृती केलेली आहे प्रियांनो. आम्ही सहजतेने बायबल वाचतो की तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला आणि येशूकडे आला. पण त्याने कोणते वस्त्र टाकले? त्याने कोणते वस्त्र टाकले आणि येशूकडे आला? ही जी क्रिया त्याने केलेली आहे, ही क्रिया त्याने अतिशय महत्वाची केलेली आहे. जर इंग्लिश बायबलमध्ये आपण जर हा अध्याय जर वाचला तर त्या ठिकाणी कोट हा शब्द वापरलेला आहे. आणि हे जे कोट होते, हे विशिष्ट हे लोकच हे कोट घालत असायचे की जे रस्त्याच्या बाजूला किंवा मंदिराच्या बाहेर जे भिकारी, जे भीक मागण्यासाठी बसत असत, ते हे वस्त्र आपल्या अंगावर घालत असायचे, ते कोट घालत असायचे प्रियांनो. परंतु याने काय केलेलं आहे, ज्यावेळेस प्रभू येशूने त्याला बोलवलं तेव्हा त्याने तो कोट काढून टाकलेला आहे. तो कोट त्याने काढून टाकला, कारण त्याला माहित होतं की आता इथून पुढे मी जर प्रभू येशूकडे जात आहे, प्रभू येशूने मला बोलवलं आहे, तर इथून पुढे मला भीक मागण्याची गरज नाही. कारण काहीतरी प्रभू अद्भुत कार्य, एक अद्भुत चमत्कार माझ्या जीवनामध्ये प्रभू करणार आहे, हे त्याला माहित होतं. आणि म्हणून त्यांनी आपली वस्त्र त्या ठिकाणीच टाकून दिली आणि तो निघून गेलेला आहे प्रियांनो. तो तसाही येऊ शकत होता, त्याला काहीच गरज नव्हती ते कोट काढून जाण्याची, त्याच्या अंगावर जे वस्त्र होतं ते तिथेच टाकून जाण्याची गरज नव्हती. पण त्याच्या ठाई पूर्ण विश्वास होता की आता मला इथून पुढे भीक मागावी लागणार नाही. आज आम्हाला सुद्धा जर प्रभूकडे जायचं असेल तर आम्हाला आमची जगिक वस्त्र जी पापाने डागाळलेली आहेत ती आम्हाला तिथंच सोडायची आहेत प्रियांनो. आम्हाला संपूर्णपणे पापाचा त्याग करायचा आहे. आणि ही जी पापाची जी वस्त्र आहेत आमच्या शरीरावर, ती आम्हाला काढून मग प्रभू येशूकडे जायचं आहे. आम्हाला तारणाची वस्त्र आम्हाला परिधान करायची आहेत प्रियांनो. प्रभू येशूने तुम्हाला आणि मला तारण विधित केलेलं आहे आणि ती तारणाची वस्त्र आम्हाला घालून प्रभूच्या जवळ जायचं आहे प्रियांनो. आणि मग पहा प्रभू आमच्यासाठी काय काय कार्य करणार आहे ते. 51व्या वचनाकडे आपण जाऊयात. येशू त्याला म्हणाला, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. आणि मग हे वाचल्यानंतर लक्षात येतं की प्रभूला माहित नव्हतं का की तो आंधळा आहे आणि आता आंधळ्याला काय द्यायचं, तर दृष्टी प्राप्त द्यायची, दृष्टी द्यायची. तरी सुद्धा प्रभू येशू त्याला विचारत आहे की मी तुझ्यासाठी काय करावं. आणि मग त्याने उत्तर दिलेलं आहे. आंधळा त्याला म्हणाला, गुरुजी मला दृष्टी प्राप्त व्हावी. प्रियांनो, परमेश्वर हा बाह्य स्वरूप पाहत नाही. तुम्ही किती सुंदर दिसायला आहात, तुम्ही किती भारी भारी उंची उंची वस्त्र घातलेली आहेत, तुमची साडी 10,000ची आहे का 20,000ची आहे, ह्या गोष्टी परमेश्वर पाहत नाही प्रियांनो. परमेश्वर आमचं अंतकरण पाहतो. आमच्या अंतकरणात चाललेला हरेक लहान सहान विचार तो जाणून आहे, तो जाणतो. आणि म्हणून प्रभूने त्याला विचारलेलं आहे की तुला काय पाहिजे. आणि मग त्याने सांगितलेलं आहे, तो म्हणत आहे की मला दृष्टी प्राप्त व्हावी. आज आम्ही त्या बार्तिमयाच्या जागी असो आणि प्रभूने जर आम्हाला विचारलं असतं तर आम्ही कदाचित काय उत्तर दिलं असतं. आयुष्यभर भीक मागणारा बार्तिमय परमेश्वराकडे पैसा मागत नाहीये, खूप मोठी संपत्ती मागत नाहीये, मोठं घर मागत नाहीये, गाडी मागत नाहीये, बंगला मागत नाहीये. तो काय मागत आहे, मला दृष्टी दे प्रभू, मला दृष्टी प्राप्त व्हावी. आणि मग प्रभू येशूने त्याला पुढे म्हटलेलं आहे. येशू त्याला म्हणाला, जा, तुझ्या विश्वासाने तुला
बरे केले आहे. या प्रभूच्या शब्दामध्ये, त्याच्या वाणीमध्ये इतकं सामर्थ्य होतं की प्रभू येशू त्याला एकच वाक्य बोललेलं आहे, जा तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे. आणि तत्क्षणी इतका मोठा चमत्कार घडला की आंधळ्या बार्तिमायाला दृष्टी आली आणि त्याला ताबडतोब दिसू लागलं. आज आपण पाहतो की मानवाने तंत्रज्ञानामध्ये, मेडिकलमध्ये, सायन्समध्ये किती प्रगती केलेली आहे, किती वेगवेगळे शोध लावलेले आहेत, पण आजपर्यंत कोणत्या डॉक्टरांनी एखाद्या आंधळ्याला दृष्टी प्राप्त करू दिलेली आहे काय? जर एखादं ऑपरेशन झालं असेल, दुसऱ्यांचे जर नेत्र त्यांना ऑपरेशन करून जर दिले असतील, तर त्या ऑपरेशनला, त्या प्रक्रियेला 7-8 घंटे काहीतरी वेळ लागतो. परंतु माझ्या आणि प्रभू येशूला आणि तुमच्या प्रभू येशूला अजिबात विलंब लागत नाही. तो शब्द बोलला आणि त्या ठिकाणी कार्य झालेलं आहे. आणि म्हणून योहानी 1 अध्याय आणि 1 वचनामध्ये लिहिलेलं आहे, प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. देवच शब्द आहे, शब्दच देव आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी ताबडतोब कार्य झालेलं आहे, चमत्कार घडलेला आहे. आणि त्या ठिकाणी विश्वास हा खूप महत्वाचा आहे प्रियांनो. प्रभूने त्याच्या अंतःकरणातला विश्वास पाहिला आणि त्याला पूर्ण विश्वास होता की हा दावीद पुत्र, हा माझा मसीहा मला दृष्टी देऊ शकतो, याच्याशिवाय मला कुणीच नाहीये. आणि म्हणून प्रभूने त्याला म्हटलेलं आहे की जा तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे. आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने खूप चमत्कार केलेत, अनेक रोगी बरे केलेले आहेत. आणि प्रत्येक वेळेस तो म्हणालेला आहे, जा तुझ्या विश्वासाने तुला बरे केले. रक्तस्रावी स्त्रीलाही तो तसाच म्हणालेला आहे, पक्षघाती मनुष्यालाही तो तेच म्हणालेला आहे, शताधिपतीच्या चाकराला पण तो तेच म्हणालेला आहे की जा तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे. प्रियांनो, विश्वासामध्ये खूप सामर्थ्य आहे. ज्यावेळेस आमचा संपूर्ण भरवसा देवावर असतो, त्यावेळेस विश्वासाने कार्य होतं. प्रियांनो, स्तोत्रसंहिता 62 आणि 1 वचनामध्ये लिहिलेलं आहे, दावीद राजा म्हणतो, माझा जीव केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहिलेला आहे. त्याच्यापासून मला तारण प्राप्ती होते. तोच केवळ माझा खडक आहे, तोच माझे तारण आहे. विश्वास हा परिपूर्ण विश्वास पाहिजे, त्यामध्ये संशय नको प्रियांनो. आणि खरंच त्याने असं म्हटलं का की आता काय माहिती प्रभूने खरंच मला बरं वाटेल का, मला खरंच दृष्टी येईल का? कुठेच अविश्वास नव्हता प्रियांनो. आज आम्ही सुद्धा ज्या वेळेस आम्ही प्रार्थना करतो आमच्या आजारपणासाठी किंवा आम्ही डॉक्टरकडे जाऊन औषधं आणतो, त्यावेळेस आम्हाला मनात संशय येतो, खरंच मला बरं वाटेल का? किती दिवसांनी मला बरं वाटेल? किती दिवस झालो मी आजारी आहे? पण हा जो अविश्वास आहे, हा अविश्वास परमेश्वराला आवडत नाही. आणि विश्वासात संशय धरणारा, त्याचं उदाहरण आहे पेत्र. सगळ्यांना माहित आहे की प्रभू येशू जेव्हा त्या तारवामध्ये बसलेला होता शिष्यांमध्ये, आणि तो स्वतः, सगळे शिष्य त्या तारवात बसलेले होते, प्रभू येशू डोंगरावर गेलेला होता प्रार्थना करण्यासाठी. तो एकांती प्रार्थना करायचा. आणि रात्र झाली आणि मग इकडं वारा सुटला होता आणि मग किनाऱ्यापासून ते तारू बरंच लांब गेलं होतं आणि ते तारू लाटांनी हैराण झालं. रात्रीची वेळ होती, शिष्य घाबरले आणि प्रभू येशू समुद्रावरून चालत येत होता. आणि मग सगळेजण ओरडायला लागले की भूत आहे, घाबरले. पण येशू म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. आणि मग पेत्र प्रभूला म्हणत आहे की प्रभूजी जर तुम्ही असाल, संशय धरलेला आहे त्याने, पेत्र म्हणत आहे, जर तुम्ही असाल तर मला आज्ञा करा, पाण्यावरून मला तुमच्याकडे येण्यास सांगा. आणि मग प्रभू येशू म्हटला, ये. आणि मग पेत्र प्रभू येशूकडे पाण्यावरून चालू लागला आणि थोडासा चालला नाही तर वारा आला. तो वाऱ्याला पाहून घाबरला आणि तो बुडू लागला. आणि मग ओरडून म्हणायला लागला की प्रभूजी मला वाचवा.
येशूने तत्क्षणी हात पुढं करून पेत्राला धरलं आणि त्याला म्हटलेलं आहे, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरिलास? आमच्या विश्वासामध्ये संशय असू नये. जर आम्ही अविश्वास धरतो तर प्रभूचं कार्य आमच्या जीवनामध्ये घडत नाही. म्हणून आम्हाला या नवीन वर्षामध्ये प्रभू येशूवर परिपूर्ण विश्वास ठेवायला आम्ही शिकलं पाहिजे प्रियांनो. आज येशू ख्रिस्त ज्या खडकावर आम्हाला स्थिर उभा राहायचं आहे, येशू ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर आम्हाला स्थिर उभा राहायचं आहे. आमच्या जीवनात खूप अडचणी येतील, परीक्षा होतील, नानाविध प्रकारे आमचा छळ होईल, परंतु आम्हाला येशू म्हटलेल्या खडकावर स्थिर उभं राहायचं आहे. रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय आणि 13व वचन सांगत आहे, कारण जो अंतकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. ज्यावेळेस आम्ही अंतकरणाने विश्वास ठेवतो तेव्हा आम्ही नीतिमान होतो आणि आमचं तारण होतं. या आंधळ्या बार्तिमायाने विश्वास ठेवला आणि त्याच क्षणी त्याचं तारण झालं, त्याला दृष्टी मिळाली प्रियांनो. म्हणून आम्हाला तारण मिळणं अतिशय गरजेचं आहे. पुढे आपण पाहतो योहान कृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 44व्या वचन मध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनाप्रमाणे करावयास इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्य घातक होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे. हा लबाड कोण आहे? हा लबाडीचा बाप कोण आहे? तर हा सैतान आहे. आणि आज हा सैतान तुम्हाला अनेक खोट्या गोष्टी सांगून फसवणूक करत आहे. तो तुम्हाला सांगतो की तुम्ही खूप पापी आहात, तुम्ही खूप वाईट आहात आणि प्रभू येशू तुम्हाला आता काही क्षमा करणार नाही. तुमच्या जीवनामध्ये आता आशा उरलेली नाहीये. तुमच्या जीवनामध्ये देव काहीच करणार नाही. तुम्ही आता बरे होणार नाहीत. कोणत्याच समस्येतून तुम्ही बाहेर येणार नाहीत. आता वेळ निघून गेलेली आहे. आता तुम्ही एवढ्या दुःखात राहण्यापेक्षा तुम्ही मरून जा. तुमच्या जीवनात कुठेच आनंद उरलेला नाही, अशी मनस्थिती निर्माण करणारा हा सैतान आहे प्रियांनो. आणि म्हणून आम्ही मग येशूला नाकारू आणि मग आम्ही आमच्या पापातच मरू आणि कायमस्वरूपी आम्ही नरकात जाऊ. म्हणून प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे, सैतान आला तो नाश व घात करण्यासाठी आलेला आहे आणि प्रभू आला तो आम्हाला विपुल जीवन देण्यासाठी आलेला आहे. म्हणून आम्हाला सैतानाच्या भूलथापांना बळी पडता कामा नये. आज या नवीन वर्षामध्ये आम्हाला प्रभू येशूला नव्याने स्वीकारायचं आहे आणि सर्व काही आमच्या जीवनात कार्य करण्यासाठी हा समर्थ देव आहे. तो आम्हाला आमच्या अडचणीतून, आमच्या समस्येतून सोडवायला समर्थ आहे. ज्याप्रमाणे आंधळ्या बार्तिमयाला त्या गोष्टीतून त्यांनी सोडवलं, तो भिकारी होता, त्याच्यातून त्याला प्रभू येशूने बाहेर काढलं, त्याला दृष्टी प्राप्त करून दिली. आज आम्हाला सुद्धा, आम्ही कोणत्या समस्येत आहोत त्याला हाक मारा, त्याला हाक मारा. तो तुमची हाक ऐकणारा देव आहे. आमची हाक मनापासून देवापर्यंत गेली पाहिजे प्रियांनो. आणि शेवटच्या वचनाकडे मी जात आहे. शेवटचं वचन आहे 52वा. येशू त्याला म्हणाला, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. तेव्हा लगेचच त्याला दृष्टी आली आणि तो वाटेने येशूच्या मागे चालू लागला. त्याला दृष्टी आली आणि त्याने पुढे काय केलेलं आहे? तो येशूच्या मागे चालू लागला. पहा प्रियांनो, ज्या वेळेस प्रभू येशू आमच्या जीवनामध्ये कार्य करतो त्यावेळेस आम्ही कुठे जातो? आम्ही येशूला विसरून जातो का? नाही.
आम्हाला सुद्धा येशूच्या मागे चालायला पाहिजे. आणि म्हणून गीतकार लिहितो, येशू के पीछे मैं चलने लगा. आम्हाला येशूच्या मागे जायचं आहे. आम्हाला येशूच्या मागे जायचं आहे, त्याचं अनुयायी व्हायचं आहे, त्याचं शिष्य व्हायचं आहे, त्याची सुवार्ता आम्हाला इतरांपर्यंत सांगायची आहे. आणि आम्हाला शेवटपर्यंत आम्हाला प्रभूच्या मागे चालायचं आहे. कारण प्रभूचं वचन सांगतं की जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. आम्हाला त्याच्या विश्वासामध्ये शेवटपर्यंत टिकायचं आहे प्रियांनो, कारण तरच आम्ही वाचणार अशी आहोत. आज आपण पाहिलं की या नवीन वर्षामध्ये आम्हाला या आंधळ्या बार्तिमयाकडून आम्हाला ज्या गोष्टी शिकायला मिळाल्या त्या म्हणजे आम्ही देवाला हाक मारली पाहिजे. ज्यावेळेस आम्हाला लोक गप्प करण्याचा प्रयत्न करतील, आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. आम्ही आमची पापाची वस्त्र टाकून दिली पाहिजेत. आमच्या पापाचा आम्ही त्याग केला पाहिजे आणि आम्ही येशूकडे आलो पाहिजे. आम्ही जो देवावर विश्वास ठेवतो त्या विश्वासामध्ये संशय नसावा, तर आम्ही परिपूर्ण विश्वासाने प्रभूच्या मागे जावं. सैतानाच्या भूलथापांना आम्ही बळी पडू नये आणि येशूच्या मागे आणि मागे शेवटपर्यंत आमच्या नाकपुड्यात जोपर्यंत देवाने दिलेला श्वास आहे तोपर्यंत आम्ही येशूच्या मागे चाललं पाहिजे आणि देवाची सुवार्ता इतरांना आम्ही सांगितली पाहिजे. परमेश्वर करो आजचं वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, सन्मान आणि गौरव युगान युग असो. आमेन, आमेन.